गेलेत अहो किती हिंडायचं मी सगळा गाव हिंड हुडकून हुडकून पार दमले ना पार घाम फुटला अरे मला. पण कशाला फिरायचं तू कशाला शोधायचं मला मी येणारच आहे ना घरी. अहो कालपासून उपाशीत तुम्ही भूक नाही लागली का जेवण करायचंय. कालपासून मी उपाशी काय नाही मी काल बाहेर जेवलो होतो आणि आजही माझी काही जेवायची इच्छा नाही. अहो काल उपाशी होते तुम्ही घरात जेवण नाही केलं मी फेकून दिलंय तुमच्या वाट्याचं. अहो आहे तसं पण मी बाहेर जेवलो होतो मला भूक नाही ना. तू मग एवढं तसं कशाला सांगून टेन्शन जात घेते? जा ना आता काय सांगायचं. सांगायचं अचानक जर कोणी मला भेटलं मी गेलो त्यांच्या बरोबर जेवायला एवढं काय तिथून फोन करून सांगायचं का तुला मी जेवायला येणार नाही माझ्या वाट्याचा स्वयंपाक करू नको. काय झालंय तुम्हाला? काही झालेलं नाही तुझे आता टेन्शन घेऊ नको. भाज्या चांगल्या नाहीत का मी चांगलं बनवत नाही का? तू अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक बनवती तू एकदम अन्नपूर्ण आहेस पण मला जेवायचं नाही. तू जेव झोप शांततेने मला त्रास देऊ नको आणि काही म्हणू नको मी चाल. बाई, काय करावं यांचं हे आजकाल घरी जेवतच नाही नेमकं भानगड काय याचा छडा लावला पाहिजे. तिथं बसले वे गणपत भाऊजी सगळ्या गावात दमले बाई यांना हुडकून हुडकून. कमून अहो कालपासून उपाशी आहेत म्हणलं जेवण करते पण जेवणच करीनात ते घरी. अहो ते जेवण नसतील करत घरी पण ते काय उपाशी नसतील. बाहेर खातेत वाटतं ते बाहेर हॉटेलात खातेत हॉटेलात. हॉटेलात खातेत. हा अहो पण असं रोज कसं? अहो बाहेरचा नाद लागलाय त्यांना खायचं पण आणि ते याचं पण ती बाहेरच हॉटेललाच खातेत ती. कोण म्हणलं तुम्हाला? म्हणायला कशाला पाहिजे दिसतं जात आता. अहो पण ते असं कधीच करत नव्हते एवढ्यात लयच म्हणजे अगोदर जायचे ते मिटिंगा फिटिंगा काय असायच्या ना त्यांच्या त्याच्यामुळे बाहेर जेवायचे पण आता घरी जेवतच नाहीत. मी काय भाज्या बिज्या चुकीच्या करते का काय मला काही कळनाच. भाज्या चांगल्या करता आता परवाच नाही का सोयाबीनची भाजी खाल्ली मी तुमच्याकडे. हा मागच्या चांगली आठवड्यात झाली. शेवग्या शेंगा खाल्ल्या कशी झाली होती? एक नंबर. मग का बरं असं करत असतील ते? त्यांना आहे ना वहिनी त्यांना बाहेरचा नाद लागलेला आहे. आता बाहेरचा नाद लागला म्हणतात पण हे कशावरून ठरवायचं आपण? ठरवायचं नाही रेड हँड पकडायचं. रेड हँड पकडायचं हा कसं? कसं मी त्यांच्यावर वाच ठेवायचा कधी जातेत कुठं जातेत. तुम्ही एक काम करा ते दोघं काळे निळे आहेत ना हा कांबल्यान प्रेमे हा हा त्यांचा माग काढा. ते कायम चेअरमन बरोबरच असतात. चेअरमन आज हॉटेलात जाते ते दोघं बाहेर उभे असतात. वाढ कोणी येतं का कोणी येतं. अच्छा पाळत ठेवायला हे दोघं आहेत का? हा बर बर बघते मी आता. बघा रेड हँड पकडा निवार हा ना. सोडतच नाही तर रोज जेवण फेकून द्यावं लागतंय मला. हा मा पोट एवढं फुगलंय भाई मी सांगतोय काय एवढी भारी बिर्याणी भाई दमच आवरून मला हिच आहे ना माहितीये का तू पण जेवला रिटून जेवला तू भाई. मग आता फुकटच आहे चेअरमन एवढी बिर्याणी भाऊ कोण खाऊ घाले ना आपल्याला. एवढा काय अरे भाई चेअरमनचा नाद नाही करायचं काही म्हण. ती स्प्राईट पिलो होता कुठं बरं वाटलं. हा तेवढं आहे खरं बाबो. पोट भरलं पण आज आहे ना घरी जाऊन झोपू मस्त एका 1.5 तास कारण चेअरमन नाही भाऊ तुला कुठं सांगत. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग भाई. बळ भाऊ हा आमचे हे दिसले का कोण? चेअरमन? चेअरमन होय. हा आयला मी मगाशी तिकडे हॉटेलकडे जाताना बघितले राव. हॉटेलकडं? हा हॉटेलकडे कशाला जाते ते? आता मला काय माहित मी तिकडून येत होतो सरपंचाच्या मळ्यात चाललो होतो मला हॉटेलकडे जाताना दिसले ते. हॉटेलकडे कशाला गेले असते? आता मला काय माहित काय गेले तर. बरं बरं बघते मी. हा हा या. हॉटेलकडे कशाला गेले? निंबोनीच्या झाडा मागे. अहो चेअरमन आपलं हॉटेलिंग लय वाढत चाललंय बरं का दिवसेंदिवस. हा ना राव रोजच हॉटेलचं खायचं आता तुम्ही रात्री हॉटेलचं खाल्लंय आणि ते झालंय जरा पोट बीट वाढतं त्याच्यामुळे. अहो पण मला एक म्हणायचं तुम्ही जेवण का नाही केलं घरी? मी तर केलं होतं. काय बरं का सरपंच कधी कधी बायको संग किरकिर झाली ना मग असं खूप वैताग येतो ना असं वाटतं तिच्या हाताचं खाऊ तिच्या हातचं खाऊ नये तिच्या संग बोलू नये घरी जाऊ नये म्हणून माणूस कधीतरी हॉटेलचं खातो. अहो पण तुम्ही रोजच किरकिर करतात आणि रोजच हॉटेलात येतात. मग आता काय करणार सरपंच होतात किरकिर आता काय. बरं 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 कोणी काय 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 खायचं सांगायचं तो ऑर्डर मी. हा बघून तू कशाला आली इथं? आले मला पण हॉटेलमध्ये जेवण करायचं. सरपंच माझी पण ऑर्डर देऊन टाका. बर सरपंच का त्यांची ऑर्डर द्यायची गरज नाहीये तू जा घरी. तू आम्ही इथं मित्र बसलेले माणसात माझी चव घालू नको तू जा. चव घालू नको म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जेवण केल्यावर चव जात नाही आणि मी हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर चव जाते का? पण तुला घरी जेवण तू इथं कडं माणसामध्ये येते तू. घरी कशाला एकट्यासाठी बनवत बसू? तुम्ही मित्रांसोबत जेवण करतात तर मी पण तुमच्या मित्रात बदत नाही काय? माझं पण एक प्लेट लावा की मी घरी पार्सल घेऊन येईन तुला 1 नाही 2 दिवसाचं घेऊन येईन तुझा घर. मी घरी जाणार नाही.
मी इथंच जेवण करणार आणि तुमच्याच सोबत जेवण करणार. मला जेवायचंच. मी काय म्हणतो ऐका ना, कसं होतं नवरा बायको मध्ये तिसरा माणूस नको. तुम्ही दोघं जेवण करा, मी आपल्या घरी जाऊन जेवतो आणि तुमच्या ऑर्डरचे काय पैसे असतील ना मी देतो. हो शेठजी, यांचे ना यांचं काय बिल असेल ते आपल्या नावे टाका बरं का. अहो सरपंच नाही कसं नको, असतं नाही तुम्ही नाही, आता तुमचे ना दोघांचं चालू द्या नवरा बायकोचं, मी आपल्या घरी जाऊन जेवण ना, पैसे बिशे देऊ नका, मी देईन. हो यांना काय पाहिजे ते द्या. चला येऊ मग. वहिनी येतो हा, जेवा जेवा. घातली ना माणसात माझी चव, याच्यासाठी चाली होती का तू? चव घालायला आली का माझी इथं? तुमची चव घालायला नव्हते आले, मी बघायला आले होते तुम्ही किती आयटीत जेवण करता आणि तुमची इज्जत जाती होय. हॉटेलातला विषय ना, तर मला हॉटेलातच संपवायचा आहे तो विषय. राहिलं बाबा, मी हॉटेलमध्ये आता जाणार नाही, घरीच तुझ्या हातच खाईन. पण तू अशी माणसात येऊन काही चव घालू नको. अगोदरच असं केलं असतं तर मला इथं यायची वेळ आली असती. आता दे ना सोडून, मी पुन्हा कुठं हॉटेलमध्ये जाणार नाही, काय नाही. तुझी माफी मागतो, तू सोडून दे. पण पुन्हा असे माझ्या मागे येऊन चव घालू नको. आता माफ करते, पण इथून पुढं तुम्ही जर घरी जेवण केलं नाही ना, तर मी तुमच्या मागच येणार हॉटेलमध्ये जेवण करायला. तुम्ही जिथं जाता तिथं येणार, शोधून शोधून काढणार, पण तुमच्या सोबतच हॉटेलला जेवण करायला येणार. आणि बायांनो, तुमचे नवरे पण असं घरचं जेवण सोडून हॉटेलमध्ये जेवण करत असतील ना, तर हा उपाय नक्की करून बघा, जसा मी केलाय. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.